नमस्कार, मी मिनल माळी मढवी. न्यूज मराठी 24/7च्या बातम्या गावाकडच्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया गावाकडील काही महत्त्वाच्या बातम्या. आरमोरी शहरात वाहतूक सुरळीत राहावी आणि नागरिकांना विना अडथळा प्रवास करता यावा यासाठी नगर परिषदेने विशेष अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. मुख्याधिकारी प्रीतिश मगरे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. स्थानिक बाजार परिसरात रस्त्यावर उभारण्यात आलेले रॅम्प, पायऱ्या, टीन शेड तसंच फळ विक्रेते आणि इतर व्यावसायिकांचे अनधिकृत ठेले हटवण्यात आले. अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने तसंच पादचाऱ्यांना अडचणी येत असल्याने ही कारवाई करण्यात आली. नगर परिषद प्रशासनाने यापूर्वी सूचना आणि नोटीस देऊन अतिक्रमण काढण्याचं आवाहन केलं होतं. मात्र त्यानंतरही अतिक्रमण कायम राहिल्याने कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली. पोलीस प्रशासनाचेही यासाठी सहकार्य लाभलं. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि सार्वजनिक हितासाठी नागरिकांनी अतिक्रमण टाळावं, अन्यथा अशाच कारवाया पुढे सुरू राहतील असा इशारा प्रशासनाने दिलाय. उमरा मंडळातील पिंपरी, जैनपूर, बेलुरा, पिंपरी खुर्द, गोखी आणि दौतपूर या परिसरात सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय. केळी, संत्रा आणि लिंबू या फळपिकांसह इतर पिकं उद्ध्वस्त झालेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावलंय. वादळी वाऱ्याच्या तडाख्यानं काढणीस आलेली तसंच वाढीच्या अवस्थेतील केळीची झाडं उन्मळून पडलेत आणि अनेक बागा जमीनदोस्त झाल्यात. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून पीक विमा आणि शासन मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहे. वाकोडी येथील युवा शेतकरी उत्कर्ष येवले यांच्या 4 एकरातील केळी बागेचं वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय. काही दिवसातच तोडणीला येणारी ही बाग एका रात्रीत जमीनदोस्त झाली. BSc ॲग्री शिक्षण घेतलेल्या उत्कर्ष येवले यांनी नोकरीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे शेती करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र 1 जूनच्या मध्यरात्री झालेल्या वादळात त्यांची वर्षभराची मेहनत उद्ध्वस्त झाली. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 15 लाख रुपयांचं नुकसान झालंय. शेतकऱ्यांनी पंचनामे करून तातडीने शासन मदत द्यावी अशी मागणी केली आहे. कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील जागृत देवस्थान भिकनशावली बाबा परिसरालगत असलेल्या स्मशानभूमीत उभारण्यात आलेलं पत्र्याचे शेड अंत्यविधी प्रसंगी नागरिकांसाठी मोठा आधार ठरते. या शेडमुळे रखरखत्या उन्हात तसंच पावसाळ्यातही उपस्थितांना सावलीची सोय उपलब्ध झाली. यापूर्वी सावलीची कोणतीही व्यवस्था नसल्यानं अंत्यविधीवेळी नागरिकांना झाडांचा आसरा घ्यावा लागत होता. मात्र आता उभारण्यात आलेल्या शेडमुळे त्यांना मोठा दिलासा मिळतोय. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकास निधीतून या परिसरात विविध विकास कामे करण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य संजय पिंगळे यांनी दिली आहे. या सुविधेमुळे स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जाते. नाचनवेल कोपरवेल येथील अंजना नदीवर मुख्य पूल उभारण्यात आल्यानं दोन्ही गावांचा थेट संपर्क जोडला गेलाय. या पुलामुळे वाहतूक, शिक्षण, आरोग्य सेवा आणि दळणवळणाच्या अनेक समस्या दूर झाल्यात. माजी आमदार उदयसिंग राजपूत यांच्या कार्यकाळात सुमारे 2,77 लाख रुपयांचा निधी मंजूर करून हा केटीकंब पूल पूर्ण करण्यात आलाय. यासाठी स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या पुलामुळे पावसाळ्यात होणारी अडचण दूर होण्याबरोबरच जलसाठा वाढून विहिरींची पाणी पातळी टिकून राहण्यास मदत होते. तसंच शेतीसाठी देखील मोठा फायदा होतोय. गाव टँकर मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. नायगाव तालुक्यातील कृषी अधिकारी दीपेश देवरे यांच्या कथित गैरहजेरीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याचा आरोप करत छावा मराठा युवा महासंघाने प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. उपजिल्हा प्रमुख विक्रम पाटील बामणीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे. सध्या पेरणी हंगाम सुरू असताना कृषी कार्यालयात मार्गदर्शनासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना अधिकारी उपलब्ध नसल्याने वारंवार हेलपाटे मारावे लागतात असा आरोप करण्यात आलाय. तसंच अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे बोगस बियाणे विक्रीला चालना मिळत असल्याचा दावा संघटनेने केलाय. 8 दिवसात कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय. मी विक्रम पाटील बामणीकर, छावा मराठा युवा महासंघ नांदेड जिल्हा उपाध्यक्ष. आज नायगाव तालुक्यामध्ये विविध ठिकाणी बोगस आणि बियाणे आणि खत विक्री होत आहे. पण या ठिकाणी कृषी कार्यालय असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. या नायगावचे कृषी अधिकारी या ठिकाणी 8-8 दिवस या कार्यालयाकडे फिरकून बघत नाहीत. कर्मचारी खुर्चीवर पाय टाकून मोबाईलमध्ये गेम खेळत आहेत. अशा प्रकाराने या भागातील शेतकरी घुंगराळ असेल, मनूर असेल, इजतगाव असेल, बरबडा
आंतरगाव, रुई बुद्रुक अशा विविध ठिकाणचे शेतकरी या ऑफिसला अनेक शासनाच्या योजना आहेत, त्या योजनेसाठी येत आहेत. पण त्या योजना शासन दरबारी फक्त कागदावर आहेत, पण हे शासनाचे अधिकारी शेतकऱ्यांना एकाही योजनेचा फायदा नायगाव तालुक्यामध्ये कृषी कार्यालयामार्फत झालेला नाही. अनेक गोरगरीब शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत बियाणे, खत असे अनेक प्रकारची योजनेमार्फत शेतकऱ्यांना दिले जाते, पण कृषी अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहत नाही. असेल तर अधिकारी असला तरी त्या ठिकाणी कर्मचारी म्हणतात की साहेब मीटिंगमध्ये आहे, पण साहेब सध्या ऑफिसमध्ये असले की मोबाईलमध्ये व्यस्त असतात, कारण त्या ठिकाणी साहेब देखील त्या मोबाईलवर गेम खेळत असतात. अशा प्रकारचे मी जिल्हाधिकारी साहेब यांना मी एक लेखी तक्रार दिली. अशा मुजोर अधिकाऱ्यांना तात्काळ सेवेतून बंडतर्फ करण्याची मागणी छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. 8 दिवसात कारवाई झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी आमरण उपोषण करणार आहे. रायगडमध्ये सुतारवाडी येथील गीताबाग इथं झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार सुनील तटकरे यांनी महायुतीच्या आगामी रणनीतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यातील 17 विधान परिषद जागा महायुती म्हणूनच लढवल्या जाणार आहेत. वरिष्ठ स्तरावर जागा वाटपाबाबत निर्णय प्रक्रियेचा अंतिम टप्पा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय. संध्याकाळपर्यंत जागाचा तिढा सुटण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. रायगडमधील पालकमंत्री पदाबाबतही वरिष्ठ पातळीवर निर्णय होणार असल्याचं तटकरे यांनी स्पष्ट केलंय. विविध नेत्यांच्या भेटी आणि महायुतीतील समन्वय वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महायुती बळकटीकरणावर भर असल्याचं त्यांनी नमूद केलंय. दरम्यान महायुतीतील अंतर्गत चर्चा आणि नेत्यांच्या भेटींबाबत सुरू असलेल्या चर्चांवर स्पष्टीकरण देताना या भेटी महायुती अधिक मजबूत करण्यासाठीच असल्याचं तटकरे यांनी सांगितलंय. पुत्र म्हणू नका, मी पण प्रदेशाध्यक्ष आहे, खासदार आहे आणि तो एक जबाबदार नेता आहे. आता अनेक ठिकाणी असं उल्लेख करता येईल, पण तसं बोलणं उचित राहणार नाही. मी एक प्रदेशाध्यक्ष, लोकांनी निवडून दिलेला 2दा खासदार, 5 वेळा विधानसभाचा सदस्य झालो आहे. त्यामुळे पुत्र तो पण विधान परिषदेमध्ये निर्वाचित झाला आहे. आता आम्ही भेटणं स्वाभाविक आहे. शिंदे साहेब आज एनडीएचे नेते आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, एनडीएचे नेते आहेत म्हणजे आमचे नेते आहेत. तर अशा वेळेला त्यांची भेट घेणं हे काय त्याच्यात बिलकुल गैर नाही. भेट घेतच राहणार. पुढे अनेक कामं सार्वजनिक असतात जी शिंदेसाहेब आज त्याला प्राधान्य देतात. देवेंद्रजीची आमची अनेक वेळेला भेट होते. रवींद्र चव्हाणांची माझी भेट झाली, वहिनींची भेट झाली. या भेटी ज्यावेळेला आपण एका 3 पक्षाच्या महायुतीमध्ये काम करत असतो आणि मी ज्यावेळेला प्रदेशाध्यक्ष आहे, अशा वेळेला या सगळ्या भेटी होतच राहत असतात. खरं आहे की शिंदेसाहेबांची भेट अनिकेत आणि मी त्या ठिकाणी घेतली. शिंदेसाहेबांनी मोकळेपणाने आमच्याशी संवाद केला. शिंदेसाहेबांनी स्वच्छपणाची भूमिका त्यांची मांडलेली आहे. त्याच्यात मी त्यांचे अतिशय मनापासून ऋण व्यक्त करतो आणि पुढच्या कालावधीमध्ये राज्यामध्ये महायुती बळकट करताना देवेंद्रजी, त्याच्यानंतर शिंदेसाहेब, त्याच्यानंतर वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महायुती बळकट करू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वहिनींच्या नेतृत्वाखाली बळकट होत राहील आणि आपापला पक्ष बळकट करायला कोणाचा संधी असण्याचं काही कारण नाही. पण शिंदेसाहेब एक दिलखुलास नेते आहेत. देवेंद्रजीसुद्धा त्यांना राजकारणातली महाराष्ट्राच्या खाचाखोचा माहिती आहेत, शिंदेसाहेबांनाही माहिती आहेत. त्यामुळे तो संवाद उत्तम झाला आणि तो उत्तम त्यांनी राखला. त्याचा मला विशेष करून या ठिकाणी आभार मानायचे आहे. शेवटचा प्रश्न आहे राजकीय साहेब. आता अशा वावड्या उठवल्या जातात किंवा अशी चर्चा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेतृत्वावरनं रस्सी घ्यायचे, सुनेत्रा वहिनी असतील नाही तर पार्थ. नक्की राष्ट्रवादीत काय सांगा? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनीच आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण त्या ठिकाणी वाटचाल करणार आहोत. या सगळ्या 30 वर्षाच्या पक्षाच्या वाटचालीमध्ये मी संयुक्त राष्ट्रवादीमध्ये सुद्धा 14 ते 18 प्रदेशाध्यक्ष राहिलो. प्रफुल्लभाई दिल्ली स्तरावरती कार्याध्यक्ष किंवा सरचिटणीस म्हणून काम केलं आहे. भुजबळ साहेब तर पक्षाच्या स्थापनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे. हसन मुश्रीफ साहेब तर 99 पासून आहेत. धनंजय मुंडे तर आमच्या पक्षाचे विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी सभागृहात काम केले. दिलीप वळसे पाटील 15 वर्ष मंत्री राहिले, त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहिले. सगळेजण एकत्रितपणाने पक्षामध्ये काम करतो आणि बहिणीच्या नेतृत्वाखाली काम करतो. पार्थ राज्यसभेवरती आमच्या निवडून गेलेलं एक तरुण नेतृत्व आहे. शेवटी 19 सालीसुद्धा पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढलेली आहे. त्याच्यामुळे आत्ताच ते राजकारणामध्ये प्रवाही झालेत किंवा आता सुरू झालेत असं नाही. त्यांची राजकीय सुरुवात 19 पासून सुरू झाली. आता दादांच्या नंतर जी पोकळी निर्माण झाली, अशा वेळेला तरुण नेतृत्व, जुन्या अनुभवी नेते
एकत्रितपणाने पक्ष पुढे नेण्यासाठी वाटचाल करतायत. त्यामुळे निर्विवादपणे नेतृत्व वहिनींचं आहे. लाडकी बहीण योजना ही फक्त गरीब आणि गरजू महिलांसाठी असून आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही असं स्पष्टीकरण आमदार प्रवीण दरेकर यांनी दिलंय. 4 चाकी वाहन, फ्लॅट धारक आणि मोठे आयकर भरणारे लाभार्थी अपात्र ठरवले जात आहेत आणि KYC आणि इतर निकषानुसार पात्रतेची पडताळणी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय. विजय वडेट्टीवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी आधी स्वतःच्या पक्षातील परिस्थितीकडे लक्ष द्यावं आणि नंतर इतरांवर भाष्य करावं असं म्हटलंय. रायगड पालकमंत्रीपद आणि विधान परिषद निवडणुकीबाबत निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असून महायुतीतील 3ही पक्ष मिळून अंतिम निर्णय घेतील असं दरेकर यांनी स्पष्ट केलंय. पुण्यातील विषारी दारू प्रकरण गंभीर असून अशा बेकायदेशीर अड्ड्यांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आलेत असंही त्यांनी सांगितलंय. ही नावं वगळली असतील. समजा एखादा हा फायदा गरीब घटकातील लोकांसाठी आहे. समजा त्या ठिकाणी ज्यांच्या 4 व्हीलर आहे, फ्लॅट आहे, जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांच्यासाठी ही योजना नाही आहे. मग इन्कम टॅक्स मोठ्या प्रमाणावर भरणारा असेल, त्याचबरोबर स्वतः जो सक्षम आर्थिकदृष्ट्या आहे, तर मला वाटतं ज्या घटकासाठी ती योजना आहे त्या घटकामध्ये येणाऱ्या लोकांव्यतिरिक्त कोण असेल तर अशा प्रकारची कारवाई झाली असेल. विजय वडेट्टीवार डबल ढोलकी सरकारने मराठा आणि OBC समाजाच्या हातात घंटा दिला. त्यांच्या नगरसेवकांनी विजय वडेट्टीवारच्या हातात घंटा दिला, त्याची काळजी करावी. चंद्रपुरातले स्वतःचे नगरसेवक सांभाळता येत नाहीत, त्याने दुसऱ्याच्या बाबतीत बोलण्याचा कुठला अधिकार आहे? स्वतःचे नगरसेवक सांभाळा. त्याने तुमच्या हातात घंटा दिला आणि ते पसार झालेत. ते पहिलं बघा. आपलं आवडता येत नाही आणि मोदी साहेब आणि देशावर बोलायला निघालेत. आता महेंद्र दळवींच्या मुलीने वैयक्तिक अर्ज भरलेला आहे. भरत गोगोले बोलतात एकनाथ शिंदेंना विचारतील, ते निर्णय देतील ते. आता हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. त्यांच्या मुलीने का अर्ज भरला याच्यावर मी काय भाष्य करणार. मी एवढंच म्हणेन की महायुती आमची अभेद्य आहे. 17 जागा महायुती म्हणून एकत्र लढू आणि 17च्या 17 जागा महायुती म्हणून आम्ही जिंकून येऊ. रायगडमध्ये पालकमंत्रीपद भरत गोगोलेंना मिळालं. तो माझ्या हातातला विषय नाही आहे. नाही तर मी लगेच बोललो असतं भरत गोगावलेंना करून टाका म्हणून. आपल्याच महायुतीमधले महायुतीत आहेत, पण महायुतीचा निर्णय हा 3ही पक्षाचे नेते घेत असतात. एकनाथरावजी शिंदे, सुनेत्राताई आणि मुख्यमंत्री हे 3 बसून अशा प्रकारचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होत असतो. त्याच्यामुळे तो चुकीच्या ठिकाणी प्रश्न विचारला. सुनील तटकरे पण मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत, त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेंना देखील भेटलेले आहेत. सुनील तटकरे खासदार आहेत, महायुतीच्या घटक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्याच्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटणं म्हणजे काही वेगळं आहे असं काय मानायचं कारण नाही. आपल्या मुलाला आमदार उपमुख्यमंत्री तर त्यांचा मुलगा तर आमदार होताच ना आणि इच्छुकही आहे ना, आणि ते जर भेटले असेल त्यात गैर काय. इकडे पण शिवसेनेचा आग्रह आहे की विकास गोगोलेंना 100% ना. प्रत्येक पक्षाला आपला माणूस त्या ठिकाणी आमदार व्हावा, तिकीट मिळावं असं वाटतं. आता 3 पक्ष असल्यावर 3ही पक्षाच्या लोकांना वाटतं, परंतु शेवटी महायुती असल्यावर 3पैकी एकालाच मिळणार ना. आणि ज्या एकाला मिळेल त्याचं महायुती म्हणून काम आम्ही सगळे मिळून पुढे नेऊ. सूत्रांकडून माहिती मिळाली की युतीमध्ये डील झालंय म्हणून. त्या सूत्रांनाच विचारा. ती सूत्र माझ्यापर्यंत पोचली नाहीत. मग ते सूत्र कोण आहेत मला माहीत नाहीत. मग तुम्ही ती सूत्र शोधा आणि त्यांनाच विचारा. माझी सूत्र एवढीच म्हणतात की आम्ही महायुती म्हणून लढू. महायुतीमध्ये 11 भाजप, 4 शिवसेना आणि 2 राष्ट्रवादी अशी माझी सूत्र सांगतात. तर तुमची सूत्र तुम्हीच शोधा. पुण्यामध्ये विषारी दारूमुळे 22 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 10 जणांना अटक केली. नाही, या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री अतिशय गंभीर आहेत. कडक सूचना दिल्या आहेत. संपूर्णपणे अशा प्रकारचे अड्डे उद्ध्वस्त करण्याच्या त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. आणि मला वाटतं अशा प्रकारच्या जिथे जिथे घटना घडतील त्या ठिकाणी तर कारवाई करू, परंतु ज्या ज्या ठिकाणी लोक निदर्शनास आणतील ते अड्डे उद्ध्वस्त हे सरकार करील. आपण भाऊ जर बोलत असाल की महायुतीमध्ये सगळे 3 पक्ष मिळून वरिष्ठ नेते निर्णय घेतील, परंतु पालकमंत्री पदापासून आज विधान परिषदेपर्यंतचा वाद हा महायुतीमध्येच निर्माण झालेला आहे, तर नेमकं हा वाद संपणार तरी कधी? हे बघा, आपलं घर असलं तर घरात भांडण असतं. एका घरात 4 विचाराचे लोक असतात. आपला मीडिया असेल तर एका मीडियामध्ये पण 4 विचारधारेचे लोक आपण काम करतो. पण शेवटी अंतिम आपण आपला चॅनल असेल, आपलं वर्तमानपत्र असेल त्यासाठीच काम करतो ना. आता महायुतीमधले 3ही घटक पक्षांमध्ये मतभेद असू शकतात, पण आमचा गोल हा अंतिमतः महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आहे.
म्हणून महायुतीला महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला साथ दिलेली आहे आणि त्याच्यात किती वादविवाद मतांतरं असली तरी महायुती म्हणून आम्ही एकत्रच राहू, एकत्रच लढू आणि एकत्रच जिंकू. भाऊ सांगली दरवर्षी महाडमध्ये पूर येतो आणि महाड शहराला पुराचा विळखा असतोच आणि त्याच्या भोवती असणारी जे नदीतील गाळ आहे सावित्री नदीतील तो काढणं गरजेचंच आहे. परंतु आता गाळ काढण्याचं काम हे पूर्ण महाड तालुक्यामध्ये पसरले, महाराष्ट्र कोल्हापूरमध्ये सुद्धा. परंतु त्या ठिकाणी पर्यावरणाचा पूर्णपणे ऱ्हास होत आहे. नदीचं पात्रामध्ये वेगळं रूपांतर होत आहे. अशा पद्धतीने गाळ काढणं चालू आहे. त्याच्यातून वाळूचं उत्खनन मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि प्रशासन मात्र सुस्त आहे. या संदर्भात काय सांगाल? मी अजून त्या गाळात अडकलो नाही, कारण त्या गाळात किती लोक कोण अडकलेत याचीसुद्धा मी माहिती घेतो. गाळ काढणं हा नदीचं खोलीकरण रुंदीकरण करण्यासाठी होतं, परंतु मला असं वाटतं की हे कंत्राटाच्या मागे बरेचसे लोक गाळाचे गेलेले आहेत. आणि कारण माझ्याकडे पण येतात ना गाळ काढायला, भाऊ गाळ काढायला, म्हटलं कुठं गाळ आहे तो पहिला मला सांगा. तर मला वाटतं त्याच्यामध्ये काही चुकीचं होत असेल, पर्यावरणाची हानी होत असेल तर त्याची आपण चौकशी करायला त्या ठिकाणी लावू. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते विकास गोगावले यांनी पक्षाच्या भूमिकेबाबत स्पष्ट भूमिका मांडली. कोकणातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांची इच्छा असतानाही पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशाचं पालन करणं हेच आपलं कर्तव्य असल्याचं त्यांनी सांगितलंय. वरिष्ठ नेतृत्वाचा निर्णय मान्य असून पक्षशिस्त पाळणं हीच प्राथमिकता असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मंत्री भरत गोगावले यांच्या भेटीबाबत बोलताना अशा भेटी या पक्ष कामकाजाचा भाग असून त्यातून कोणताही वेगळा राजकीय अर्थ काढू नये असं त्यांनी सांगितलंय. तसंच रायगड पालकमंत्री पदाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार आहे. जो निर्णय घेतला जाईल तो सर्वांना मान्य असेल असंही त्यांनी नमूद केलंय. नाही, माघार वगैरे असं कोण बोललं? जर विकास गोगावलेंनी फॉर्म भरला असता तर त्याला माघार बोलतात. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची, सर्व कोकणातले आमदार, माजी मंत्री, माजी खासदार यांच्या सर्वांची इच्छा होती की ही निवडणूक शिवसेनेच्या वतीने मी लढावी. परंतु आदरणीय पक्षाचे आमचे मुख्य नेते आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मला जो आदेश दिला त्या आदेशाचं पालन करणारे मी एक कार्यकर्ता आहे. आणि ठीक आहे, निवडणूक आज आहे, उद्या नाही, आज परवा आहे. परंतु आपल्या नेत्याचा आदेश मानणं हे सर्वात मोठं एक अभिमानास्पद आणि कौतुकास्पद गोष्ट असते. आज पक्ष नेतृत्वाने मला सांगितलं त्याप्रमाणे मी आज चालतोय. अनिकेत तटकरेंनी फॉर्म भरले आणि आपले मंत्री गोगावले सुद्धा एकनाथ शिंदेना देखील भेटले होते, पण यावरती बैठक झाली होती. त्यानंतर काय समजलं? नाही, एकनाथ शिंदे साहेबांना सुनील तटकरे साहेबही भेटले होते असं नाही आहे. शिंदे साहेबांना सर्वच भेटतात, कारण की राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि शिवसेने पक्षाचे मुख्य नेते आहेत. काही विविध त्यांची कामं असतील त्या संदर्भात त्यांची मुलाखत या ठिकाणी झाली असेल. परंतु भेट घेणं काही चुकीचं नाही आहे. राजकीय क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना स्वतः ते त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, या रायगडचे खासदार आहेत आणि त्यांचं काय काम असेल शिंदे साहेब म्हणून ते या ठिकाणी भेट घेतली असेल त्यांनी. रायगडमध्ये कोकणामध्ये विकास गोगावलेच पाहिजे अशी देखील चर्चा झाली होती आणि आम्ही प्रतिस्पर्धी म्हणून मैत्रीपूर्वक अर्ज करू. हे बघा, मी तुम्हाला मगाशी सांगितलं, पक्ष नेतृत्वाने एकदा मला जो आदेश दिला त्या आदेशाचं पालन करणारा मी कार्यकर्ता आहे. आदरणीय शिंदे साहेबांनी मला लोकसभेला सांगितलं की आपल्याला ही निवडणूक तटकरे साहेबांना निवडून आणायचं आहे देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी. आणि त्यावेळेला देखील शिवसेनेने प्रामाणिक काम केलं. याही निवडणुकीला शिवसेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी प्रामाणिक काम करू. अजून 4 तारीख शिल्लक आहे. आमचे महेंद्र शेठ दलवी यांचा अजून अर्ज आहे तिथं, त्यांच्या मुलीचा 4 तारीख अजून शिल्लक आहे. 4 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. अनिकेत तटकरे असतील, आमची दलवी असेल, त्याचप्रमाणे आमचे शेतकरी कामगार पक्षाचे म्हात्रे साहेब असतील, बाळा माने साहेब असतील. सगळीच लोक 4-5 जण इच्छुक त्याच्यामध्ये उमेदवारी अर्जामध्ये आहेत. बघूया पुढं काय होते त्याप्रमाणे. नाही, बघा, पालकमंत्रीचा तिढा हा गेले 1.5 वर्ष सुरू आहे. जे काय घ्यायचा निर्णय आदरणीय शिंदे साहेब या ठिकाणी घेणार आहेत, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब घेणार आहेत आणि सुनित्रा काकी या ठिकाणी निर्णय घेतील. रायगडमधील राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देताना मंत्री भरत गोगावले यांनी महायुतीच्या निर्णयाचं पालन करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. अनिकेत तटकरे यांनी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याबद्दल शुभेच्छा देण्यात आल्यात. महायुतीच्या निर्णयानुसार संबंधित जागा सोडल्याचं त्यांनी सांगितलंय. पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय पुढील 2 दिवसात होण्याची शक्यता आहे. तो अंतिम निर्णय वरिष्ठ नेतृत्वाकडून घेतला जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तसंच महेंद्र दळवी यांनी यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय कालच झाल्याचं त्यांनी
यांनी नमूद केलंय. महायुतीतील समन्वय आणि वरिष्ठ नेत्यांच्या सूचनानुसारच पुढील राजकीय निर्णय घेतले जातील असं भरत गोगावले यांनी सांगितलंय. आम्ही शुभेच्छा दिल्यात, कारण कालच आमच्या मीटिंगमध्ये सगळं ठरल्यामुळे आम्ही ती जागा सोडतोय शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, आणि आमच्या शुभेच्छा राहतील. आणि शक्यतो पाहतोय आम्ही बिनविरोध होते का, नाही झाले तरी पण त्याला निवडून आणण्याचं काम आमचे सर्व मंडळी. आता ते गडबडीत होते पण येतील संध्याकाळपर्यंत असं वाटतंय. निर्णय येईल ना, कारण काय गडबड आहे, आज शेवटचा दिवस फॉर्म भरण्याचा सगळ्याच पक्षाचा, आणि त्याच्यामुळे पण होईल, आज नाही उद्या परवा होईल. भूमिका असणार आहे नाही त्याचं आम्ही काल ठरलं आणि त्याप्रमाणे. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत बोलताना मंत्री उदय सामंत यांनी मंत्री भरत गोगावले यांचं नाव पुढे असल्याची ठाम भूमिका मांडली. भरत गोगावले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत रायगडच्या पालकमंत्री पदासाठी त्यांची निवड व्हावी ही आपली सातत्याची आणि एकमताची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. महायुतीमध्ये रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात आल्याचं सांगत महायुतीचा उमेदवार निवडून आणणं ही सर्वांची जबाबदारी असल्याचं त्यांनी नमूद केलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण काम करत असल्याचं त्यांनी सांगितलंय. पालकमंत्री पदाबाबत अंतिम निर्णय वरिष्ठ नेतृत्व घेणार असले तरी आपली वैयक्तिक आणि संघटनात्मक भूमिका भरत गोगावले यांच्या बाजूने कायम असल्याचं उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय. सर्वप्रथम भरत शेठ गोगावले साहेबांना मी मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. भरत शेठ असतील, मी असेल, विकास शेठ असतील, आम्ही सगळे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आणि माननीय शिंदे साहेबांनी ज्यावेळी ही जागा आता महायुतीतल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडलेली आहे, त्याच्यामुळं क्रमप्राप्त आहे की आम्ही सगळ्यांनी तो उमेदवार निवडून आणणं. परंतु पालकमंत्रीपदाचा जो मुद्दा आपण या ठिकाणी मांडलात, ज्या दिवशी भरत शेठ गोगावले साहेब मंत्री झाले त्या दिवसापासून ते रायगडचे पालकमंत्री झालेच पाहिजे हे सांगणारा मी त्यांचा सच्चा मित्र आहे. त्याच्यामुळं आजही माझी हीच भूमिका आहे की रायगडचे पालकमंत्री माननीय भरत शेठ गोगावलेच झाले पाहिजेत. मीडियामध्ये असं बोललं जात आहे की या जे विधान परिषदेची सीट आहे हे अनिकेत तटकरेंना भेटले, त्या बदल्यात नामदार भरत शेठ गोगावले पालकमंत्री होते. काय सांगतो? नाही, मी तेच सांगितलं, हे पुढचं तुम्ही आता सांगितलं मला. भरत शेठ गोगावलेच पालकमंत्री झाले पाहिजेत ही आमची सगळ्यांची भूमिका आहे, आणि त्याच्यामध्ये त्यांचा तो हक्क आहे आणि तो अधिकार आहे. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.